फिरव असेच नवनवीन मनोरंजनात्मक व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, आता रात्रीचे वाजलेले आहेत 1:15 आणि आज आहे तारीख 2 मार्च आणि सोमवार आहे आज. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका संदेश रेवाले उर्फ DJ सँडी. तर आपला मित्र नितीन पास्टे हा आमच्या गावामध्ये आला, कोकणामध्ये आलेला आहे. तर सर्वांचे इथं सहर्ष स्वागत आहे. तर आज ह्यासाठी आपण याला मित्राला बोलवलं आहे की कोकणामधला हलकुंड चोर कसा होतो ते बघण्यासाठी आणि कोकणामधला शिमगा उत्सव कसा होतोय ना ते बघण्यासाठी आपण याला म्हणजे मित्राला आपल्या नितीनला बोलवले आहे. तर ह्या पुढील माझा मित्र बंटी बोलू शकतो. आता आपण आज पाहत आहोत तो आमच्या शिरगाव गावातील चोर हलकुंड जो आहे तो आपण पुढील पद्धतीने कसा होणार आहे तो आपण पाहणार आहोत. काय असेल ते थोड्याच वेळात आपल्याला व्हिडिओच्या दरम्यान समजेल. तर मित्रांनो, अजून एक बोलायचं झालं ना तर या पंचकृषीमध्ये शिमगा उत्सव बोलला तर गाजलेला म्हणजे विषय म्हणजे शिरगाव गाव. आपल्या गावातला शिमगा उत्सव पालखी येते. उद्यापासून आपले होली चालू होईल, होम चालू होईल. परवापासून आपल्या सान भरले जातील. सानेनंतर आपलं पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या आदल्या दिवशी पालखी वगैरे आपली म्हणजे हे होतील. पंचमीला आपली पालखी मोडली जाते. तिथनं म्हणजे अख्ख्या गावाची ओटी भरून देव आपल्या दारं येतो. वर्षाने दारं येतो. सर्वजण खुशीच असतात. आमच्या गावातील उपाध्यक्ष म्हणजे सेक्रेटरी आपल्यासोबत आहेत. 2 शब्द ते बोलतील. मी मंगेश भेकरे, माझं गाव शिरगाव आणि हा जो शिमगा उत्सव आमच्या गावामध्ये होतो तो आज आम्हाला असं आठवत नाही की आमच्या आजोबा पंजोबांनी कोणी चालू केला आहे, पण हा जो होणारा शिमगा आहे हा इतका अतिशय चांगल्या आणि या पंचकृषीत शिरगाव गावात जो होणारा शिमगा आहे इतका नावाजलेला शिमगा आहे. आणि ह्या शिमग्यासाठी आमच्या गावात असणारे सर्व चाकरमणी, आमच्या गावातले असणारे सर्व तरुण आणि माहेर वसनी अशा सर्व बहुसंख्य लोक या शिमग्यासाठी हजर होतात आणि मोठ्या उत्साहात हा शिमगा साजरा होतो. आणि हा शिमगा साजरा होत असताना आमच्या ज्या वडील आजोबा पंजोबा यांनी जी चालू केली परंपरा आहे ती आज तगाईत अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमच्या गाव एकी मुलं आणि सर्वांच्या ह्या अशा असणाऱ्या एकजुटी मुलं तरुणांनी या सोहळ्यासाठी बराचसा हातभार असल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय इतका उत्साहात साजरा होतो याचं आज ह्या ठिकाणी सांगणे मला तरी कमी, जितके बोलेल तितकंच कमी वाटतोय. आणि ह्या कार्यक्रमासाठी आमच्या गावचे पुजारी हे सुद्धा त्यांचे वडील परजोत आमचे त्यांच्या आजोबा पंजोबापासून जे देवाचे पुजारी आहेत ते आमचे तुकाराम लाली पाटील हे आज आमच्या समवेत आहेत. ते आपल्याला थोडक्यात सांगतील. तुकाराम धोंडू लाले पाटील, पिढीनपिढी आमची पूजार्पणा गेली. हे कित्येक वर्ष ह्या गावात अगदी वादिवाद न होता, काही भांडण तंटा न होता हा शिमगा सण चांगल्या साजरा होतो. बहिरी, जोगेश्वरी, कालकाय, समुदाय हे आमचे ग्रामदेवत आहेत. तर चला मंडळी, हा जसे या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, तर माझ्या मनात सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर म्हणजे आता या गावकऱ्यांनी जे वर्णन आपल्याला सांगितलं तर तो सोहळा उत्सव पाहण्यासाठी मी ना उत्सुक आहे. तर आता इथे तयारीसुद्धा सुरू झालेली आहे. हा इथे कापलेला आहे. चला इथे वडावडीची शर्यत लागलेली आहे. वडले अरे बिटादा फिरव आडोबड होय. तरी अशा प्रकारची मजा मी पहिल्यांदा करते. एक नंबर भारी जो एक्सपिरियन्स येतो तो. अरे आबा कोसाला
एक वासाला यार फिरव 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 भारी भारी. आता इथल्या जे ग्रामदैवत आहे तिथे आता आपण घेऊन चाललो आणि त्याच्यानंतरचा थरार पाहूया. तर मित्रांनो, ही तिकडे त्या बाजूला दिसतंय ते आमचं मंदिर आहे आणि इथे आपली खूप मोठी होळी होते आणि उद्या ताण वगैरे भरेल आणि सगळ्या पोरांचा पालखीचा उत्सव असेल आणि तो खूप मोठा असतो. तर मंडळी, काळभैरव देवस्थान शिरगाव महाड. तर इथली जी चोर होळी आहे ती आपण आता ठेवलेली आहे मंदिराजवळ आणि बाकीचा जो कार्यक्रम आहे तो आपण कंटिन्यू बघूया. तर आता वाजलेला आहे रात्रीचा 1:30-2 वाजत आलेत अंदाजे. तर आता जाऊन झोपूया आणि बघूया पुढच्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळतं आहे. The next day. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात शिरगावमधून. तर आता मनोज मला घेऊन जातो रंगूमातेचं मंदिर बघायला, तळोशी येते. तर कुठे जायचं आपल्याला? तळोशीला रंगूमातेचं दर्शन आलं, तिथे जागृत देवस्थान आहे. ओके. तिथे गेल्यावरती बाकीचे पण बघू. आणि मना भावाचं गेटअप बघा, क्या बात आहे. आणि आपल्या इथे ना मागे शासनकाठीसुद्धा आहे, क्या बात. तर चला थोडासा प्रवास करून आपण जाऊया तळोशीला रंगूमातेच्या दर्शनाला. आपली रुस्तम इथे पार्क आहे. तर आता याच्याच गाडीवरून फिरायचं आहे. रुस्तमला सध्या आराम, डायरेक्ट मुंबईला. तर आता आपण शिफ्ट झालो आहे बाईकवरून डायरेक्ट कारमध्ये.
तर कारमध्ये शिफ्ट होण्याचं कारण इथे जाताना आहे ना रस्त्याचं काम चालू आहे आणि पूर्ण लाल लाल मातीचा धुरळ आहे. त्याच्यामुळे मनोजने विचार केला की आपण मित्राची कार घेऊन निघूया. आणि संध्याकाळी या कंटिन्यू व्हिडिओमध्ये आहे ना या शिरगाव गावची होळी जी दहन होणार आहे तो आपण पाहणार आहोत सोहळा. आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथून आपण जाणार आहोत त्या गावाचं नाव काय? महाड गवळ आली गवळ आली. तर रात्री शिरगावची होळी केल्यानंतर आपण जाणार आहोत गवळ आली या गावामध्ये. तर तिकडे देव दानव यांचा जो वलट्या फेकून मारायचा जी गावची परंपरा आहे ना ते मला कॅप्चर करायचं आहे. कारण बऱ्याच 1-2 वर्षांपासून सोशल मीडियावर पाहून ती मनी इच्छा होती. तर आज ती पूर्ण होईल. आणि खूप खूप धन्यवाद मनोज भावाला. त्याचं शॉप आहे पण आपल्यासाठी वेळात वेळ काढून भाऊ आपल्यासाठी माझ्यासाठी फिरतोय. क्या बात आहे. म्हणजे अशी माणसं आयुष्यात असणं ना लाख मोलाचं आहे. पैशापेक्षा अशी माणसं कमवा. का बोलतो अजून 100%. बस 100%. चला तर आता जाऊया आणि देवीचं दर्शन करूया. तर मंडळी अगदी सुंदर असं 5 मिनटात दर्शन झालं. आणि सकाळी लाईन होती इथे. आणि आतमधले गाभाऱ्यातले फोटो जे आहेत ना ते अलाउड नाहीत काढायला कारण जागृत देवस्थान आहे. त्याच्यामुळे बाहेरचा परिसर आपण घेतला. जर कधी महाडमध्ये आलात ना तर या रंगूमातेला नतमस्तक व्हायला नक्की या. तर चला आता जाऊया आणि आपल्या व्हिडिओचं काम आहे ते करूया. काल आपण जो चोर हलकून चोरलेला होता रात्री तो आता शिरगावच्या मंदिरासमोरच ते होळी रचायचं काम चालू आहे. तर ते आपण जवळनं जाऊन बघू आणि ते तुम्ही जवळून एन्जॉय करा. तर आता होळी रचायचं काम सुरू आहे. कारण आपण जी रात्री चोर होळी घेऊन आलो ना मस्त रात्री 1-1:30 वाजला. तर आता आपण आलो आहे चोर होळी रचायला. हो हे बघा चोर होळी रचायचं काम सुरू आहे. जय भैरी. काल भैरीचं तर मंडळी होळी जी रचतात ना जे लाकूड होळीचं झाड जे तोडून आणतात तिथपासून जे रचण्याची तिथपासून ते रचण्याची जी पद्धत असते ते बघण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. कारण माझ्या गावाला सुद्धा त्या प्रॉपर वेळेला सुट्टी मिळतच नाही आणि जाता येत नाही. कारण आपण सगळे सुट्टी काढून जातो जेव्हा दारात आपल्या पालखी येते, जेव्हा देव आपल्या दारी येतात तेव्हा 2-3 दिवस सुट्टी काढून जातो. तर आज असा योगायोग आलेला आहे की या शिरगावातली होळी रचताना बघण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. आणि आयुष्यातली पहिली होळी मनसोक्त रचताना बघतो आहे मी. 1 नंबर सुपर्ब वाईब आहे. त्याच्यामुळे जो मुंबईला काम करतो ना जो कोकणातला व्यक्ती तो एवढा सुट्ट्या घेऊन का जातो ना ते तुम्हाला गावी असं शिमग्याला प्रॉपर आल्याशिवाय ना कळणारच नाही. तर इथे बघा गावातली सगळी मंडळी अगदी एकजुटीने सगळी आलेली आहेत आणि सुंदर अशी उंचच्या उंच होळी रचण्याचं काम सुरू आहे.
सुंदर अशी होळी रचून झालेली आहे आणि हे गवत लावण्याचं आता काम सुरू आहे आणि सकाळपासून आहे ना आपण रंगूमातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर जेवलो झोपलो आणि त्यानंतर एक सरप्राईज आहे आपण काढलेला आहे टॅटू. तर त्यासाठी आहे ना तोंड नाही धुतलं कारण त्याला पाणी नाही लागलं पाहिजे. तर आता जस्ट तोंड धुवून येते कारण चेहरा थकला आहे आणि हे सगळं चेंज वगैरे करूया आणि याच्यानंतर इथला जो होळी दहनाचा कार्यक्रम आहे तो नक्की अनुभवूया. चला. बेटेन कोमजली मला आडवा तिडवा गंगनी गेला. सखीच्या बेटेन कोमजल मला आडवा तिडवा गंगनी गेला. सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला, सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला. सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला, सोन्याच्या सूर्याने कोम उतरिला. कोकणचा शिमगा घरोघरी पालखी घेऊन नाचू खांद्यावरी. कोकणचा शिमगा घरोघरी पालखी घेऊन नाचू खांद्यावरी. तर आमच्या शिरगावची होळी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा आणि जेवढी शेअर करताल तेवढी शेअर करा. तर असंच प्रेम राहू दे तुमचं आमच्यावरती. तर मंडळी आपण हा जो शिरगावच्या होळीच्या सुरुवातीपासूनचा होळी सोडण्यापासून जे होळी रचण्यापासून आणि होळीचे जे आपण काही ड्रोन शॉट घेतलेले आहेत ते कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि तुमच्या गावामध्ये होळी कशी साजरी केली जाते आणि मुंबईतून कोकणामध्ये कोण कोण आलेलं होळी साजरी करायला ना हे सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. तर चला, जय होलिका माते.